नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील अपडेट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण दिवाळीच्या या सुमारास एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत आणि तो विषय आहे बहीण आणि भाऊ. तुम्ही रक्षाबंधनही म्हणू शकता, तुम्ही भाऊबीजही म्हणू शकता. पण लाडकी बहीण ही योजना जेव्हापासून राज्य शासनाने सुरू केली आणि सगळ्या पात्र महिलांच्या खात्यांमध्ये महिन्याला 1,500 जे त्यांचं मानधन आहे ते दाखल व्हायला लागलं, त्यांच्या खात्यावर वर्ग व्हायला लागलं आणि विधानसभा निवडणूक 2024ची आचारसंहिता लागायच्या आधी अनेक महिलांच्या खात्यात नोव्हेंबरपर्यंतचे जे काय महिन्याचे 1,500 रुपये आहे ते जमा झाले. आणि आपण पूर्वी ह्या विषयावर बोललो होतो की बहिणींची काळजी खरं तर भावांनी घ्यायला हवी. प्रत्येक भावांनी आपल्या बहिणीची काळजी घेतली तर बहिणीला कोणापुढे हात पसरावे लागणार नाही, किंवा बहीण सासरी नांदते तर प्रत्येक पतीने आपल्या पत्नीची काळजी घेतली तर तिला भावापुढे हात पसरावे लागणार नाही, असा जो एक अनुबंध आपण मांडला होता. त्या अनुषंगाने आपण बोलत आहोत. बहीण भावाचं नातं कितीही दुरावलेलं असलं किंवा कितीही जवळकीचं असलं तरी काही गोष्टी ह्या बोलता येत नाही, त्या आपण समजून घ्यायच्या असतात. आणि बहिणीच्या हक्काचं जे आहे किंवा आपल्या कर्तव्य भावनाने जे आहे ते भावाने योग्य वेळी त्या समयी द्यायला मागे पुढे पाहायचं नसतं. आपल्याच पोळीवर तूप ओढून घेण्याचा जो चोळी मागणी किंवा हक्क सोडवणुकीचा प्रकार आहे तो प्रकार कायद्याच्या दृष्टीने योग्य असला तरी तो तितकासा बरोबर नाही. आणि त्याचबरोबर माझाही मला वाटा हवा असा जो पवित्र आहे, असा जो हक्काचा जो एक ठाम निश्चय आहे तो पण कायद्याच्या दृष्टीने बरोबर असला तरी बहीण भावाच्या नात्याच्या स्नेह, माया, ममता आणि एकाच्या आईच्या पोटी जन्म घेतलेल्या नाळीच्या दृष्टीने अयोग्य आहे असं माझं मत आहे. याच्यापेक्षा वेगळं मत तुमचं असू शकतं. प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे. परंतु आज मी लाडकी बहिणीचे जे हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने महिला एक स्वातंत्र्य, एक स्वच्छंदी निर्णय घेण्याची क्षमता आणि सबलीकरण ह्या भूमिकेतून जागरूक झालेले आहे. त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य आहे, त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान आहे ते खरोखर अत्यंत चांगलं आहे, अत्यंत दर्शनीय आहे, अत्यंत स्नेहपूर्ण आहे असं मला म्हणायचं आहे. त्या 1,500तून काय साध्य झालं? त्या 1,500तून त्यांना त्यांची क्रयशक्ती जागरूक झाली. ह्या 1,500चं मी काय करायचं? मुलाचे कपडे फाटलेले आहेत, त्याला एखादा चांगला ड्रेस घ्यायला हवा. कुणाची शाळेची फी भरली नसेल, ती शाळेची फी भरायला काय हरकत आहे? एखादी ग्रामीण भागातील महिला असेल तर ती म्हणेल याच्यात थोडे पैसे टाकते आणि बाजारातून 2 शेळ्या घेऊन येते, एखादी शेळी घेऊन येते, ती शेळी पालन करेल, त्या शेळीला करडं होतील, ती बाजारातून जाऊन विकेल, माझं असं उत्पन्न चालू होईल. महिला म्हणतील मी काही कोंबड्या विकत घेते, कोंबड्यांची पिलं विकत घेते, कोंबडी पालन करते. असं प्रत्येकीचं एक जे तिच्या डोक्यातला अवकाश आहे, 2 पैसे कमवायचा, पैशातून पैसे जोडायचा, गाठीला पैसे साठवून ठेवायचा, त्याचा संसारासाठी विनियोग करायचा. काही आपल्या महिलांच्या पायात चांदीची जोडवी नाही हो, अशा महिलांनी जोडवी करायला घेतलेत. ते ऐकूनच माझ्या डोळ्यात पाणी आलं की अशा महिला गरिबीत दिवस काढत असताना, आपल्या पतीचा संसार नेकीने पुढे नेत असताना त्यांना साधं या छोट्या छोट्या गोष्टींनाही वंचित राहावं लागतं. हे चुकीचं आहे ना. एखाद्या महिलेला सणासुदीला पातळ नसेल, लुगडं नसेल, साडी नसेल, तिने काय विचार करायचा? भावाने समजा बहिणीकडे लक्ष दिलं नसेल, पतीचं संसाराकडे लक्ष नसेल, किंवा ती अनाथ असेल, किंवा ती विधवा असेल, परित्यक्ता असेल, किंवा तिचं लग्न झालेलं नसेल, आईवडील नसतील, कसं तरी ती शेतीचं काम कंठत असेल, कुठंतरी मोलमजुरी करत असेल, कुठं खुरपायला जात असेल, शहरातली महिला असेल, कुठं धुणी भांडी करत असेल, कुठं कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत असेल, कुठे पोळ्या लाटायला जात असेल, अशा प्रकारची कामं करून ते आपल्या उदरनिर्वाह करत असेल, झोपडपट्टीत राहत असेल, आपल्या कच्च्या बच्चांना सांभाळत असेल, तिला हा 1,500चा आधार किती महत्त्वाचा ठरू शकतो हे तुमच्या माझ्यासारख्या व्हाईट कॉलर लोकांना मुळीच कळणार नाही. कारण आपण त्या दुःख, वेदना, दारिद्र्य, त्या यातना, तो अस्वच्छपणा, ते सगळं वातावरण पाहिलेलं नसतं. सुदैवाने मी ह्या सगळ्यातून गेलेलो असल्यामुळे ते चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि मला त्या 1,500ची किंमत कळते. कारण मी सुद्धा कधी काळी मजूर म्हणून काम केलेलं आहे. एक पैशाची किंमत कळते. आणि जेव्हा मी ह्या गोष्टी वाचल्या की 1,500चा आनंद महिलांच्या चेहऱ्यावर विलसत होता, त्या आनंदाच्या छटा मला त्यांच्या
चेहऱ्यावर पाहता येत होत्या, तेव्हा माझंही मन आनंदाने उचंबळून आलं की मग सबलीकरण, महिलांचं असं झालं पाहिजे, महिलांना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, महिलांना मुक्त केलं पाहिजे, त्यांच्या पायातल्या बेड्या काढल्या पाहिजे, संस्कृतीच्या बेड्या, धर्माच्या बेड्या, रूढीच्या बेड्या, परंपरांच्या बेड्या, रीतिरिवाजाच्या बेड्या, त्यांनी उपास करायला हवं, कर्मकांड करायला हवं, सासूसाऱ्यांची सेवा करायला हवी, त्यांना मुक्ती कधी मिळणार, त्यांचं स्वातंत्र्य कधी मिळणार, त्यांना त्यांच्या अवकाशात कसं भ्रमण करायला मिळणार. अशा चकचकीत वातावरणातल्या गप्पा बाज झाल्या. कृती राजकीय लोकांनी करून दाखवलेली आहे आणि त्याचे ठोस आणि थेट परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता अनेक लोक म्हणतील की मतांचं लालच दाखवलं, मतं विकत घेतली, महिलांना 1,500 रुपयाचं एक प्रकारे लाच देण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला कोणी अडवलं होतं गेले कित्येक वर्ष? बरं, शासनाला महसुलातून जो पैसा मिळतोय त्याच्यातून काही भाग ते देत आहेत. सगळ्याच महिलांना, सगळ्याच पुरुषांना सरकार नोकरी देऊ शकत नाही. एका महिलेला दिलं तर तिच्या कच्च्या बच्चांचं त्याच्यातून थोडंसं भागू शकतं, संसाराला थोडा हातभार लागू शकतो. 2 किलो साखर, 2 किलो तांदूळ, 2 किलो गहू त्याची बेगमी होऊ शकते. मीठ, मिरची, भाकर, हळद याची बेगमी होऊ शकते. थोडेसे पैसे उरले तर कुठं शिवण काम कर, कुठं ब्लाऊज पीस आण, ते मशीनवर शिव, ब्लाऊज विक, किंवा महिलांचे कपडे तयार कर, ते विका, उदरनिर्वाह करा, 2 पैसे कमवा. असं जे चलनवलन आहे, म्हणजे काम करणं, कौशल्यातून चरितार्थ चालवणं, त्याला पाठबळ देणारा हा महिला सबलीकरणाचा कार्यक्रम आहे, असं माझं मत आहे. त्याच्याशी आपण सहमत असाल का नाही मला माहिती नाही, परंतु हे चक्र घुमतंय, हे चक्र फिरतंय. 1,500 रुपये प्राप्त करणारी गरीब कुटुंबातली, मध्यमवर्ग कुटुंबातली, अल्प उत्पन्न कुटुंबातली, अति अल्प उत्पन्न कुटुंबातल्या गरीब लोकांना हे 1,500 रुपये स्वतःच्या उत्पन्न वाढवण्यासाठी गुंतवणूक म्हणून कामी येत आहेत. काही साहित्य खरेदी करणं, काही उपकरणं खरेदी करणं ह्याच्यासाठी कामी येत आहेत आणि ते त्याच्यातून गुंतवणूक करून अनेक नवी संसाधने निर्माण करून 2 पैसे 4 पैसे गाठीला जोडत आपला चरितार्थ, आपली उपजीविका पुढे 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 चालवत नेत आहेत. मग कुठं चहा पाण्याचं छोटंसं ठेला असेल, दुकान असेल, टपरी असेल, किंवा एखादं छोटंसं दुकान असेल ज्याच्या म्हणजे हार, फुलं, उदबत्ती, गाडेपेटी, पंत्या, असं काय काय करायचं दुकान असेल. अशा पद्धतीने महिला पुढे जात आहे. कुठं वडापावची गाडी आहे, समोसा आहे, पॅटीस आहे, चहा आहे, कॉफी आहे. ग्रामीण भागातलं मी उदाहरण सांगितलं. अशा पद्धतीने ह्या काम करत महिला पुढे चाललेल्या आहेत. आणि लाडकी बहीण खरोखर लाडकी ठरत आहे. तिच्या भावालाही आनंद होत आहे, तिच्या पतीलाही आनंद होत आहे की राज्य शासनाने माझ्या पत्नीला, माझ्या बहिणीला आधार दिला आणि त्या आधाराच्या साह्याने ती आता आत्मविश्वासाने, आनंदाने, उत्साहाने ओतप्रोत भरलेली ही लक्ष्मी पुढे 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 पाऊल टाकत जात आहे. आपल्या कच्च्या बच्चांनाही सांभाळत, सावरत ठामपणे पुढे जात आहे. संसार आणि आपला व्यवहार, आपलं जग, आपलं अस्तित्व, आपला अवकाश सांभाळत हसतमुखाने ह्या समाजाला, ह्या वातावरणाला आपलं योगदान देत आहे असं मला वाटतं. तर ह्या नोटवर लाडली बहीण हा जो दुसरा भाग आहे, पहिला भाग तर आपण केला, त्याच्याबद्दल मला बोलायचं होतं म्हणून मी आवर्जून हा व्हिडिओ तयार केला. तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कळवा. सर्व लाडक्या बहिणींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमची दिवाळी आनंदाची, भरभराटीची, संपन्नतेची जावो. तुमचे बंधुराज आणि तुमचा हा जो भाऊबीजेचा सण आहे तो उत्साहात साजरा हो. आणि ह्याच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि लाडक्या बहिणींनी हे भावांनी दिलेलं जे काही हे आहे, मानधन आहे किंवा ओवाळणी आहे, त्याचा सदुपयोग असाच तुम्ही चांगल्या कामांसाठी कराल आणि आपलं कर्तव्य पार पाडाल असं मी तुम्हाला या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम.